आणि ज्या कुटुंबाला आवश्यकता आहे त्या कुटुंबाचं नाव ऍड करायचं. हे सर्वस्वी तुमच्या ग्रामसभेवर अवलंबून आहे. प्राधान्य कुटुंबामध्ये कोणाचे नाव घ्यायचे आणि कोणाचे कमी करायचे. प्राधान्य कुटुंबामधले कोणती व्यक्ती मयत झाली त्याचे नाव कमी करून त्याच्या ऐवजी नवीन नाव घेणं हे सगळं जबाबदारी ग्रामसभेची आहे. मयत व्यक्तींच्या जागी नवीन नाव कोण निवडतं? जे प्राधान्य कुटुंबाची सगळ्यात पहिली यादी झालेली आहे त्या यादीमधले 2-3 माणसं तर मयत असतील. मग त्याच्याऐवजी तुम्ही कोणत्या खरंच गरजू लोकांची नावं घेतली? तसं नाही मॅडम. आता समजा मी चालू कुटुंबामधून नाव काढले दुसऱ्याच्या टाकायचे तरी पण मला झाले नाहीच येणार ना. रेशन कार्ड ज्या वेळेस वेगळं होतं नवीन होतं त्यावेळेस त्याला लगेच धान्य साठा मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला आधी ज्यांचे नावं होते त्यांचे नावं कमी करायचे की ज्यांना आता प्राधान्य कुटुंबात लाभची आवश्यकता नाही. आणि गावात असे 100 मधनं 2 तर कुटुंब 100% असे होत असेल. कमीत कमी 3 महिने. अहो 2 वर्ष झाले मॅडम. 2 वर्ष झाले आमच्या कुपनांना. धान्य जाऊन ना मग तुमचं कुपन चालूच आहे. कसं याचे ऑनलाईन नंबरच नाही अजून. ऑनलाईन मध्ये तुम्ही धान्य दुकानदाराकडे रजिस्टर करायचं आधार कार्ड आणि ते देऊन. त्याला काय फी आहे का? काय त्यांनी शासनाप्रमाणे ठरवून दिलेली असेल की आता त्याची पावती नाही भेटत ना. नियम वेगवेगळे येतात त्याच्यामुळे पावती नाही. आता 7-12ला पण अहो नाही आता यांनी 7-12ला पण 15 रुपये फी आहे. ठीक आहे. शासकीय फी त्याला पण पावती ठीक आहे पण 300 रुपये पर हेड जर 300 रुपये घेतले तर आज 70 लोक जर असते 21,000 रुपये झाले मॅडम. त्याला 21,000 रुपये लागतात का असे कुपन चालू करायला? तुम्ही तक्रार करा ना. तुम्ही लोक शांत बसा. सगळ्यात मेन चुकी तुमच्या लोकांची. हे सगळे मूर्ख आहेत. आम्हाला पण कळतंय ना आम्ही मूर्ख आहेत म्हणून. तुम्ही पैसे देता. मी 2 वर्ष झाले. मी 2 वर्षात इथं तुमचे कितीतरी संजय गांधी प्रकरण सह्या करून दिले. 1 रुपया मागितला का? मग तुम्हाला कळायला पाहिजे की हे प्रकरण जर फुकट होतं तर तुम्ही का पैसे देता? तुम्हीच कोणीतरी एजंट येतो तो म्हणतो मी तुझं काम करून देतो 1000 रुपये द्या 2000 रुपये द्या आणि तुम्हीच पैसे देता. कोणाला दिले पैसे दिले का? 300 रुपये कोण दिले? मी दिले. सगळ्यांनी तू दिले का? कोणाकडे दिले? त्यांच्याकडे दिलं गोविंद मामाकडे. दिले का? कसं काय होत ना? अरे ते सर जातं लॉकडाऊन मध्ये ती यादी करून उचलेली. 300 रुपये लागले तो आम्हाला. 300 रुपये लागले ना पर हेड. चालू 300 रुपये. कमी केले. 300 रुपये लागले का? मीडियाला बोलवतो 300 रुपये तुम्ही घेतले ना. हो दे ना. काय 300 रुपये घेतले का नाही? यांनी तुमच्याकडून 300 रुपये घेतले. तुम्ही यांच्याकडे काय कारण होतं 300 रुपये ऑनलाईन पैसे घेतले ऑनलाईन 300 रुपये लागले का पर हेड? मला हे उत्तर द्या. पर हेड 300 रुपये लागले का? 70 लोक झाले तर 21,000 रुपये होते. 21,000 रुपये कोणाच्या खिशात घालणार तुम्ही? 70 लोक नाहीतच ना. किती जण येतं ते? 10 लोक आहेत फक्त. 10 लोक किती झाले? 3,000 रुपये लागले. कसं काय लागले 3,000? फुकट कुपन भेटतं. शासनाने सगळ्याच किंमत फुकट आहे. कुठल्या लागत 3,000 रुपये? रेशन कार्डला 40 रुपये. काय कारण आहे तुमचं 300 रुपये घ्यायला? यांनी जर दिले काय गरीब आहे म्हणून तुम्ही 300 रुपये घेताय का त्यांच्याकडून? अरे मी दिले नाही. तुम्ही दिला नाही तर त्यांच्याकडून घेतले का? मला याचं उत्तर द्या. यांच्याकडून काय घेतले? 30 लाख म्हणून गोळा केले मी कुणी घेतले? आम्हाला त्याला दिला ना किंवा ग्रामसभेत बोलून घ्या. कुणी मागितलं तुम्हाला? काय शेतूचं कारण येते तुमचं? शेतूवालाच तुम्ही काय घेतलं यांच्याकडून? पण तुम्ही कशाला हे करता? लोकांना सेतूवाल्यांकडे डायरेक्ट पाठवा ना. डायरेक्ट सेतू बसला तर आम्ही मीडियाला बोलवतो. तिथं मीडियावाला घेऊन गेला. आणि कोणत्या सेतूवाले काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही मीडियाला घेऊन गेला. 300 रुपये घेतले ना आम्हाला तुम्ही त्या चुकी सापडला बस. मी देऊन साखर भेटली का हो साखर नाहीच आहे. फुकट चालू होतं. हे सगळं शासकीय. साखर येतच नाही. आल्यानंतर आज द्यायला भेटते. आल्यानंतर काही अंत्योदयचे जेवढे लाभार्थी आहेत तुमचे कुपन आहेत अंत्योदयचे काय 15, 17, 21, 25, 27 फक्त तेवढ्यांना साखर येते. बाकी साखर येत नाही. साखर फक्त अंत्योदयला येते. अंत्योदय मध्ये फक्त जे दारिद्र्य रेषेमध्ये नाव आहेत तेवढेच कुटुंब आहेत.
आणि आता जे कुपन आलं होतं मॅडम ते फक्त जनगणनेनुसार आलेलं आहे का फक्त ज्यांना कुपन जो आहे त्यांना? रेग्युलर कोटा होता तोच आलेला आहे. जो मागच्या महिन्यात होता, जो त्याच्या मागच्या महिन्यात होता तोच आलेला आहे. केंद्र सरकारने आता जे दिलंय ते पण त्याच धर्तीवर आलंय का? आलं नाही. जाते फ्री मध्ये वाटले जाते ते कुठलं आहे? ते सुद्धा जे रेशन कार्ड वाल्यांना आधी मिळत हा पण ते केंद्र सरकारचंच आलंय ना. तुम्ही आता म्हणले नाही आलं, आता केंद्र सरकारच दिलं ना फ्री मध्ये. ज्यांच्या कुपनवर धान्य मिळत नव्हतं हा. आणि त्यांना पण द्यायचंय, अजून तो कोटा यायचाय. तो त्याचा मी विचारच नाही. आता जे आलंय ते केंद्र आणि सरकार ते कुठल्या धर्तीवर वाटून राहिले? ते पण जे रेग्युलर वाटतात त्याच धर्तीवर. त्या धर्तीवर मग त्याची आम्हाला यादी द्या. किती आज किती वाटले? द्या त्यांना यादी लोकांना. आतापर्यंत जे आले ना त्याच्यापासून आतापर्यंत किती वाटत गेले सगळे यादी आम्हाला रोजच्या रोज द्या. काय होतं गर्दी करू नका. एक जवळ लोक थांबू नका. दोन लोकांमध्ये कमीत कमी 150 मीटर अंतर ठेवून लोक थांबा. यादी करा कोण कोण राहिले यादी करा. यादी करून त्यांच्याकडे देऊन टाकू. जे केंद्र सरकारने अशी घोषणा केलेली आहे, कुठलाही व्यक्ती वंचित राहता कामा नये. भलं त्यांचं ते ना धरती त्यांची कशी असेल ती नाही माहिती आपल्याला, पण कुठल्याही माणसाला वंचित ठेवायचं नाही. सगळ्यांना धान्य द्यायचं आहे आणि तुमच्या गावातली जी ग्रामपंचायत सरपंच आहे, सदस्य आहे, ग्रामसेवक आहे, कृषी सहाय्यक आहे, स्वस्त धान्य दुकानदार आहे, या सगळ्यांची कमिटी केलेली आहे आणि गावातले प्रश्न तुम्ही गावात मिटवायला पाहिजे. कशासाठी बाहेर? तुमच्या शेजारचंच गाव घ्या, तुमच्याच सजेमधलं गाव घ्या. एक जणाचे तरी व्हॉट्सअपवर फोटो आले असेल मदडगावचे, आले की नाही आले? ते त्यांच्याच गावातल्या चांगल्या लोकांकडनं गोळा करतात ते आणि गरीब लोकांना वाटतात ते. तुम्ही कोणीच काहीच नाही करू शकत का? आता आम्हीच गरीब आहेत. काय सांगायचं तुम्हाला? काय परिस्थिती आता मोठे लोक आहेत, कोणी वाटत नाही. तुम्ही तुमच्यामधूनच सदस्य निवडून दिलेत ना. काही बाहेर धान्य मग मी तुमच्या काय हातातल्या नाही पॉवरचा काय उपयोग नाही कधी करणार तुम्ही? तुम्ही ज्यांना तुम्हीच बोलायचं निवडून त्यांना दिलेत, सरपंच पण आणि सदस्य पण. बरं ते जाऊन दे मॅडम. हे 2-2 वर्ष झालेत आमच्या कुपनाला. मॅडम आता 2-2 वर्ष झालेत आमच्या कुपनाला. नक्की चालू कधी होणार आहे कुपन आमचे? जोपर्यंत तुमची प्राधान्य कुटुंब योजनेची सुधारित यादी बनत नाही तोपर्यंत नाही. तुमच्या ग्रामसभेमध्ये ती यादी बदलली पाहिजे. ग्रामसभेत करावं लागेल. तुमची यादी तुम्ही बदलायची. तुम्हाला जो इष्टांक, समजा तुमच्या गावाची लोकसंख्या सपोज 1000 आहे, 1000 मध्ये तुम्हाला प्राधान्य कुटुंबामध्ये काय 250 लोक घेण्याचं दिलेलं असेल टार्गेट. ते टार्गेट तर वाढवता येत नाही. 250च्या वर लोक तुम्हाला घेता येत नाही. त्या 250 मधले जे लोक मयत झाले त्यांच्या जागी ज्यांना गरज आहे ते लोक घेणे. ज्या लोकांना नोकऱ्या लागल्या त्यांच्या जागी हे लोक कमी करायचे, गरज असलेले नाव घ्यायचे. जे लोक बाहेर गावी गेले ते कट करायचे आणि गरज असलेले लोक घ्यायचे. हे तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमचे पॉवर वापरायला शिका. काहीच उपयोग नाही भांडून. काही लोक बाहेर गावी राहायला गेले आणि धान्य घ्यायला इथे येतात आणि हे आम्हाला माहिती नसतं. आम्ही 2 तास येतो, काम करून जातो. तुम्ही गावात राहता, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात. आम्हाला काय, मला हे भेटले हे सांगतील तेवढं खरं, त्याच्यानंतर थोड्या वेळाने हे भेटले हे सांगतील ते खरं. आम्हाला असंच म्हणावं लागतं ना. तुम्ही तुमच्यातून निवडून दिलेले सदस्य आहे, तुम्ही तुमच्यातून निवडून दिलेले सरपंच आहे. तुम्ही सांगा ना की आमच्यासाठी हे करा ते करा. नाही केलं तर तुम्ही तक्रारी करा ना. सदस्य नाही आता 6 वर्षासाठी सरपंच पद पुन्हा भेटू शकत नाही जर तुम्ही तक्रार केली तर. बाकी काय तुमच्या शेजारच्या गावात बघा. काय व्हायचं एक आणि परस्पर मग नाही त्याचा कोणतरी स्फोट होतच असतो. कौतुकास्पद गोष्ट आहे. शेजारच्या गावातली खरंच कौतुकास्पद आहे. 13 गाव आहेत माझ्याकडं. 13 गावात फक्त धान्य वाटप झालंय, शिधा वाटप झालंय, भाजीपाला वाटप होणारं एकमेव गाव आहे. त्याला खरं समाजकारण म्हणते, राजकारण म्हणते. इथं खरंच सगळं समाजकारण राजकारण म्हणतात आणि आता फक्त त्यांचं अभिनंदन करायला मदडगावला जाऊन आले. खरंच भारी काम केलं. तिथं खरे समाजकारण आहे, इथं फक्त राजकारण आहे. मग हे कमिटीचं काम नाही का? तुमच्यातला कोणीतरी एक माणूस जो बाहेर गावी राहतो तो मला फोन करून तक्रार करतो, पण तुमच्यातला एक पण माणूस असा नाही का कागदावर रिपोर्ट देऊ शकतो की या गावातल्या सरपंचाने हे केलं नाही, या गावातल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी हे केलं नाही, या गावातल्या ग्रामसेवकांनी हे केलं नाही, या गावातल्या तलाठ्यांनी हे केलं नाही, या
शंकर साठे ते नाही ना आले. अहो आपल्याकडे 3 माणसं आले तर आपण त्यांना भजे पापड कुरडे गोड सगळं करून खाऊ घालतो आणि ज्यांना भुक्याची गरज आहे त्यांना एक भाकरी पिठलं दिलं तरी बस होतं. हा. त्यांना मी वैद्य तांदूळ देतो त्यांना. जेवणाची गरज आहे ना कमी राव. खाता येत नाही असं चाललंय त्यांचं ते. कमवायला कोण नाही. कामाला कोण नाही मग तुमच्या गावातून एक व्यक्ती असं नाही की त्याला घेऊन द्यायचं. आता भाऊ तर म्हणतो सगळे श्रीमंत आहेत गावात. भाऊ म्हणतो बेलाच्या लोकांची माझ्याकडे 5-5 पोते धान्य श्रीमंत कोणीच नाही मग. कोण श्रीमंत इथं खूप नाही भेटणार तर उपाशी मारायची पाळी आली काम धंदे नाही आहेत त्याच्यामध्ये एवढं आता बसायची पाळी आली. कामधंदे नाही, ही आज परिस्थिती सगळ्या जगाची आहे. हा? पेपर जर वाचत असाल तर पेपरमध्ये पहिली बातमी तीच आहे की जे कटिंग सलून वाले आहेत त्यांनी काय करायचं, जे फर्निचर वाले आहेत, मूर्ती बनवणारे आहेत, इस्त्री करणारे आहेत, ही परिस्थिती पूर्ण भारताची आहे. पण आज तुम्ही एकमेकांना मदत करणं हे एवढंच अपेक्षित आहे. तुमच्या एकाच गावाची ही परिस्थिती नाही की कामं नाही धंदे नाही म्हणून, ही पूर्ण भारताची परिस्थिती हीच आहे. आम्ही एवढ्या परिस्थितीत तुम्ही लोक घरी आहात पण आम्ही काम करतोय तरी सुद्धा आमचं पगार 50% झालेलं आहे. आमचा पण पगार 100% नाही झालेला आहे. आताची बांधकामाची यादी झाली. ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे, ज्यांनी वेगळे रेशन कार्ड काढले पिवळ्या कुपनातून, नवीन रेशन कार्ड काढल्यामुळे त्यांना 2-3 वर्षापासून माल भेटत नाही असे लोक. तर ती जिथे यादीमध्ये आता सगळ्यांची नाव आले का? आता कोणी राहिले नाही ना. यादी प्रसिद्ध केली का गावात? नाही नाही सगळ्यांनी यादी वाचली का? कोणाचं नाव नाही यादीच त्याच्यामध्ये. बघायची आम्हाला. माहितीच नाही आम्हाला. नाही तर सगळं हे असलं कसं काय वाचणार? 63 लोकांची यादी आहे. जे केशरी कुपन काढले तुम्ही 2 वर्ष झाले. यादी ते लोकांना कोण विकत ठेवतात कसं काय कळलं आम्हाला कोणाची नावं? कधी तयार होती ती पाच कधी लागती हे देखील माहिती नाही. यादी प्रसिद्ध यादी ग्रामपंचायतीचं काम चाललंय म्हणून सूचना दिली होती ना. माईकचा आवाज नाही ना. सनईवर सूचना नाही दिली का? दिली मग? अय दत्तो दत्तो यादी घे संतोष. यादी घे तीन लोक जे म्हणतो ना ते 3 लोकांचे नाव आहे. वाचूनच दाखवा ना यादी. यादी वाचून दाखवा. प्रत्येकानं आपलं नाव लक्षात ठेवा आणि जे नाव नाही ते मला लगेच सांगायचं. एवढ्या लोकांना गावडे गाडक तानाजी वाटप किती राहिले शिल्लक मध्ये किती राहिले ते बाळासाहेब कधीच गावडे काही सांगणार नाही. पवार दसरे मस्के त्यांचा पवार वेळच दवाई नाहीये. मॅडम बदलगावचं धान्य दुकानदारांचं एवढं सिस्टम आहे. गावड्यांचं कधीच नाही. अमुक पाणी देऊन चालू आहे. आठवे कांबळे ध्रुपद गौरी ज्योती विषयकांचे 8 36 8 संतोष कांबळे राम रंगन डॉक्टर लक्ष्मण सोनवणे मनीषा नितीन कांबळे गुलाब सुरेश साबळे कृष्ण महारी शेख राहुल आलाबक्षी मनोसरा शिंदे कुमार माळी जालिंदर सकाराम तांबळे यांचा कांबळे लक्ष्मण कांबळे बाळाजी सकाळी महादेव साठी कुमार शंकर मस्के अंकुर दिली शेख शेबी शिंदे स्वप्नी मठ गंभीर रावत कोपट प्रशांत जनार्दन कांबळे भैरपड शिंदे जयश्री पानगे लगेच सुनीता बबन शेख अब्बास गगेंद्र ललिता प्रभू किसन गिराबशीर जगमचंद्र परिगा बाबासाहेब सय्यद जमीर सय्यद अब्दुल दगे खानदार झेंडे शीतल गावडे मधून दगे आशे लाकूड काजू पुष्प सदस्य पण नाही. ज्यांच्याकडे कुपन नाही अशांची पण यादी केलेली आहे. उत्पन्नाचं तेवढंच. हो मॅडम आता NPS कार्ड धारकांची यादी यांना सगळ्यांना कुपन मिळणार का मग आता? हा, धान्य भेटणार आहे. आता यांना मिळालं. यांचे नाव ऑलरेडी आलेले. हा. हा? मग यांनी 300 रुपये घ्यायचं कारण काय? 300 रुपये तुम्ही आता ही तर यादी झालीच ना. हे- ऑलरेडी झालीच ना. नाही, नाही, नाही. 300 रुपये न घेता त्यांचं त्यांना सांगायचं की तुम्ही
आधार कार्ड लिंक करून आणा तर- ते तर पैसे म्हणून- द्यायचे म्हणून- नाही. आधार कार्ड लिंक धान्य दुकानदारांनी करायचं नाही, नाही. तुम्ही 300 रुपये कशासाठी घेतले ते 8 नंबर टाकायला आधार कार्ड लिंक करायला घेतली होती आधार कार्ड लिंक तुम्ही करायचंय. ही यादी काढली ना आपण 7-8 कुटुंबामध्ये निवडली होती त्यामध्ये 8वे पांढरंग गौरी 8वे संतोष गुलाब कांबे गुलाब शेख अवतार सोनने नितीन कांबे रामरेंद्र ज्योती किरण साबे कृष्ण कांबे आंसळे कांबे पाळ बाबा शेलार महालक्ष्मी चाकल्ले साहेब बघ आधार हे कार्ड त्याच्यात लिंक आप- तुम्ही करायचं आहे लॉकडाऊनमध्ये स्वतः. किती जण आहेत ते किती जण आहेत ते ते पैसे घेऊन टाका तुमचे मामा त्यांचे पैसे घेऊन टाका त्याला सगळं घेऊन टाका, पैसे देऊ नका. काय तू ये. ऑलरेडी तुमचे नाव आलेले आहेत कुपन चालू होते तुमचे पैसे घेऊन टाका सगळे त्यांना तुमचे पैसे घेऊन टाका ज्यांना ज्यांना नवीन रेशन कार्ड काढायचं आहे, त्यांना जुन्या रेशन कार्ड मधून नाव कमी करायला सेतूमध्ये जावं लागतं. मॅडम, आता जे लोकांनी रेशन कार्ड काढले, माणसाने चाललंय. आता नवीन रेशन कार्डचं कोणाच नाही. आता कोणाचंच नाही होत. आता किती आहेत? घेऊन ठेव काही वर्षापासून चाललेली आहे. आणि त्यांच्या फोटो काढ रेशन किरणचं कार्ड जमा. किती निघलेले आहेत? किरण अय किरण अशा किरण यादीमध्ये किरण नाव आलेले आहेत का पहा. ते तिकडे येतं ते नाव तिकडे येते ते ऑनलाईन करा तुमचं ऑनलाईन करायचं 8 नंबर टाकतो ज्या कुठे काढली ना त्या रांगे नंबर या टाकलेच नाही ना मग ते लक्ष 150 200 300 तसे पैसे घेतात ना तिथं बाहेर हा पैसेच नाही घेत राहते तिकडे तुम्ही म्हणतात पैसे घरीच राहिलं देऊन टाका त्यांचे पैसे, कशाला पैसे घेत? कोणी पैसे घेत नाही तिथं. कोण म्हणतं ते पैसे घेत नाही. आपण आम्ही बघू मग तुम्ही कोकणवाल्याला सांगायचं जनगणनेनुसार वाटवा. नाही, नाही. कोकण बघून काय चालू वाटतो आता आमच्या गावात लोक काहीचे नावच नव्हतं पण ते उपाशी नाही, नाही नाही. का वरून धान्य येत नसेल. अजून वरून धान्य आलेलं नाहीये. मग हे आले तर याच्यातून काहीतरी थोडं थांब. निर्णय करायचा ना. तुम्ही तुमच्यात सामंजस्य समजा मला 5 किलो भेटतं ना त्याच्यात प्रत्येकाचं कमी करा त्यांना जे आहे ते त्यांना द्या ना. समोर आले पाहिजे. आता सगळे लोक चांगले लोक काय करते ज्याला कुपन येईल तू 5 माणसं येतो तुला मी तात्काळ काय करतो आता भरून घेतो फुकट नाही तसं नाही करायचं भाऊ. तुम्ही तुमच्यात ऍडजस्टमेंट करायची. सपोज हा माणूस आहे ह्याला जर एकदाच 15 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू भेटत असेल तर तो एका टाइमला एवढं खाणार आहे का? नाही. पण ह्याला जर तुम्ही 7 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू दिले आणि ते 7 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू खायला परत आहे, त्याला अर्ध दिलं. आणि ज्या वेळेस त्या लोकांचा कोटा येईल त्यावेळेस राहिलेलं जर त्यांना दिलं तर सगळ्यांना एक वेळेस खायला भेटेल ना. आता बातमी ते परराज्यातला जरी असला तरी त्याला धान्य द्यायचं ऐकतात किंवा नाही ऐकतात तुम्ही. तुमच्या गावामध्ये एवढे चांगले चांगले लोक आहेत, मोठे मोठे लोक आहेत. मदत गोळा करा. त्यांना खरंच गरज आहे. आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती ना गावात गरीब कोण आहेत ते. आता आम्हाला नियोजन कसं करा माहिती ना. असतं? नियोजन करायचं. कोकणावर काढून. तेव्हा तुमचं ग्रामसभेची मीटिंग पाहिजे त्याच्यात मग तुम्ही 2 आठवड्यापासून हे कुठलं तयार झाले लॉकडाऊन मध्ये भेटतात ते. यांनी द्यायचं तिकडून आपण यात दिली मंजूर करू. तुम्हाला एक सांगू का बरं ना आता विषय सांगते भाऊ सगळा. आता हे काय म्हणतात मॅडम मला एक सांगा कोणता माणूस आहे तुमच्यात 5 किलो धान्य देणार दुसऱ्याला आहे एखादा? आहे का? तसं नाही मी तसं नाही. मॅडम 250 किलो तांदूळ नाही दिले. तसं नका समजू 250 किलो तांदूळ वाटले ते वाटला रिक्षावाला ऍडजस्टमेंट करा ते ना ऍडजस्टमेंट करा सांगा आपण यादी दिली ना यांनी धान्य द्यायचं ना. आम्हाला करून यादी दिली ना यांचं काम आहे ना अहो, धान्य बरं का द्यायचं. ताई? हो मॅडम वरून कोटा मंजूर आल्याशिवाय आम्हाला धान्य कोटा मंजूर नाही होतं. तुमच्या ग्रामसभेमध्ये प्राधान्य कुटुंबामध्ये जी नाव आहे त्यातले नाव कमी करायचे आणि नाव ऍड करायचे. हे तुमच्या ग्रामसभेमध्ये यादी मंजूर करून दिली ना. यादी मंजूर करून दिली म्हणजे मार्केटिंग शासनाकडनं आलं पाहिजे माध्यम. शासनाकडनं पाहिजे पाहिजे पण काय करणार? गांधी मॅडम ही विषय एकदम अलग आहे. 85 लोकांचा विषय घेऊ नका. 85 यातलं एक माणूस गेलं
जे नोकरीला आहे पेन्शन धान्य यांना पाहिजेच दादा ना. या दिली नाही नाही, मला मागणी. एकदा विषय समजून घ्या. कोणीच बोलू नका. जे 85 रुपये कमी मला त्यातला माणूस इथं आहे का? आहे ना मी. आता माझे वडील गेले की जो नोकरीला आहे तुझं नाही बाळा, तिचं तुझं दुकान बंद आहे ना. जेवढं आहे ना याचा विषय समजून घ्या. बंद आहे, मग तुझा नंतर नाही बघ. विषय काय. की 85 लोक समजा कोणी पेन्शनर आहे कोणी मिलिटरीवर आहे असंच म्हणजे ना किंवा ट्रॅक्टर घेतला किंवा गाडी असं. मी जे विचारतो तेवढंच बोलायचं. वाढा बोलायचं नाही. एकदा विषयाचं सोडून शिस्तीत जाईल. ते 85 लोक बाजूला येतं तहसीलदारकडे यादी दिली ग्रामसभेकडे ठरवलं इतर करून तुमची सुटका झाली क्लिअर करा. ती ज्यावेळेस तहसीलदार किंवा पुरवठा खातं झाले नाही त्यावेळेस त्या माणसाला दाखवले असा विषय आहे. हा दुसरा विषय आहे की काही लोकांचं म्हणणं कसं आहे सुनाचं नाव नाही मुलीचं नाव नाही. तो विषय कोणता आहे की महसूलचा आपला विषय आला म्हणजे ते काही लोकांना मिळत नाही की ते केलं पाहिजे. कुपनामध्ये 2-3 लोक लावलं. तो तिसरा प्रश्न आला की ज्याला कुपनच नाही त्याला तुम्ही वरून धान्य देता का? त्याला कुपनच नाही का त्याला कुपनच नाही, त्याला धान्यच नाही. असे मॅडम, बरेचसे आता पुढचा विषय राहिला. कोरोनाच्या काळात आपण याद्या करून दिल्या ज्यांच्याकडे कुपन आहे पण धान्य मिळत नाही अशांची. आणि ज्यांच्याकडे कुपनच नाहीये पण ते लोक असे किती लोक आहेत आपले? असे ज्याला कुपनच नाही. आणि तेवढ्या लोकांना ते 5-7 दिवसात या 35 येणार आहे. ज्यांना जमाना असेल आहे ना. पण ते लोक गावात राहतात. त्यांना किती यादी केली तुम्ही? ते यादी आहे का? यादीत नाव बघा. आम्ही चालू बंद केलं कुपन. चालू बंद बरं का तुम्हाला तुम्ही आता हे समजा अधिकारी जरी आलेत ना तुम्ही अजिबात इमोशनल होऊ नका. इथं असं आहे त्यांना पत्र दिलेलं आहे कोणीतरी ते इथं आलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ठराव दिलाय. गुलाब पुढे गुलाब तुला मी काय म्हणलं ठराव दिलाय. आपण ठराव दिला ना ते काय म्हणले मार्च एंडिंगला माळी. मग आता एवढं वार्तापत्र तिकडं पीवर बोंबलं ते द्यायचं नाही धान्य. हा तहसीलदारला घेऊन यायला पाहिजे तिथं. नाही तुम्ही चला आपण दोघं जाऊ. हे काय शहाणपण आहे. लोकांना त्रास द्यायचे काम करून करते आपण नाही करत. तो नंतरचा विषय रावसाहेबचं म्हणणं कसं 70 लोकांना तर द्या. बाकीचे जाऊ द्या. नाही तुम्ही 2 वर्ष ऐकून घ्या की रावसाहेबांचं म्हणणं कसं आहे की गावात मला 50 किलो लागले गांधी मॅडम 30 किलो 25 किलो असं पाहिजे की धान्य आले नंतर 5-5 किलो काढा त्याचं असं म्हणणं आहे. आता इथे कसं खूप नावाला ते कोण घेतं पैसे दिल्याच्या नंतर पुरा मान घेतो मॅडम. प्रश्न तो नाही काय विचार तर कोणीच करू नका. ज्याला 10 कुठलं येतं 20 कुठलं येतं असे आहेत ना कोणती ज्या गरजू येतं तिची यादी बाजू काढ तिच्या पूर्वी असतो बरोबर. पण एक आहे ते करू आम्ही विषय कोणता आहे काहींचा 85 लोकांचं कुपन चालू आहे. हा ते 15 लोकांचं झालं ते चालू. 35 चालू झालेलं नाही वाटत का नाही आधी चालू तुम्ही जे म्हणले ना बरं का तसं शिल्लक धान्य रिपोर्ट करता तुम्ही मला नाही करायचं. शिल्लक धान्य लोकांना वाटू तहसीलदारला सांगू ना. शिल्लक धान्य रिपोर्ट असं नाही मॅडम. मग तर काय आपण काय हातात घेऊ तसं नाही करता येत असतं. तुम्ही काय नुसतं फक्त अधिकाऱ्यांच्या विरुद्ध लोकांना जरी भडकवलं तरी विषयच नाही. मीटिंग घेऊन आम्हाला नाही होणार त्यांचं. त्यांना धान्य द्यावं लागणार. तुमचं जे अहो मग गाव पातळीवर तुम्हाला निवडून कशाला दिलं लोकांनी? शेजारच्या गावामध्ये गाव पातळीवर ज्यांना कुपन नाही ना त्यांची आम्ही व्यवस्था करू. पण या सांगताय त्यांची व्यवस्था तुम्ही करा ना. कुपन काढले त्यांची व्यवस्था नाही करा. हो मॅडम तुम्ही आतापर्यंत बोलताय मी ऐकते ना फक्त लोक कमेंट लोकांविरुद्ध भडकवताय तुम्ही. आता लोकांच्या सहकार्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे तुम्हाला. सगळं शासनाने नाही घेतलेलं. शासनाने सगळं मुक्त नाही मूळ कसं नाही. आहे तुमचं दोघीचे चालू ना मला उठून जायला प्रश्न कोणता राहिला इथं काय तुमच्या विरुद्ध आम्ही कोण नाही ना नाही आलोय. कोणी तुमच्या कोणी गावातले प्रश्न हा solve गावात करायला आम्ही आलेलो आहे. काही कामाला रिपोर्ट करता येतो. इथे सरपंच गावकऱ्यांना काही मदत करत नाही. कळू का मी रिपोर्ट? म्हणजे मी काय माझ्यावर त्रास आहे, एवढं केलं आहे.
बरं का दुसरीकडे कामं धंदे तुमचं असं अडचणी तुमच्या शेजारच्या गावामध्ये बघा, आहे, आहे. सरपंच त्यांच्याच गावातल्या लोकांकडनं जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याकडनं मदत म्हणून वस्तू घेतात ते आणि त्यांच्याच गावात वाटू राहिले. मग तुम्हाला तुमच्या गावात आम्ही येऊन ते नाही नाही सांगितलं सांगू ना, आमचा विषय आलं की लोकांचा गेलं म्हणलं धान्य येते अहो, त्यांच्या पोटातली आग बोलती. त्यांना तुम्ही गावातून मदत केली तरी हे लोक कोणी बोलणार नाही. एकदा तरी सांगा, जर तुम्हाला खायला प्यायला मिळालं तर तुम्ही कोणी तक्रार करणार का? जे तुम्हाला धान्य मिळत नाही म्हणून. कशाला येऊ इथं? बस का? तुम्ही इथं फक्त अधिकाऱ्यांना ताशेरे वाटताय. तुम्ही तुमच्या गावात काय केलं ते सांगा मला आतापर्यंत. माझं म्हणणं एकच आहे. आणि मी सरपंचाबरोबर बोलतेय. तुम्ही सरपंच आहे का इथल्या? मी ग्राम कमिटीचे सदस्य आहे इथं. सदस्य आहे ना? मग हो, सदस्य सांगते. मग तुम्हाला विचारलं तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्या. प्रत्येक हो, वेळेस मॅडम. अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढायचे नाही. मॅडम तुमची गावातल्या समस्या ह्या आधी तुम्हाला नाही, माहिती नाही, हे असतात. सरकारने केली ना, यांचा विषय आपण त्यांना देऊ नका म्हटलं नाही त्यांना. यांचा विषय यांचा. गावातल्या तुम्ही प्रत्येक कोणी लोकांना कळलं पाहिजे. मूळ ऐकून घ्या ना. 35 लोकांचा विषय आपण बाजूला घेऊ, धान्य जमा करू, कोणाला जे गरीब आहेत ना त्यांना धान्य देऊ. आला की प्रश्न साधा प्रश्न. तुम्ही काही डोक्यात कोणी ताण घ्यायची काही गरज नाही. शेजारी वाटलं 4 लोकांकडून दिली मदत आली, आपली 35 लोकांची काही रावसाहेब परिस्थिती बरी, त्याला मागे टाळून 30च निघले. त्याला लक्षात आपण कोणी व्यक्तिगत आपण मी मदत केली समजा. तुम्ही ऍडजस्टमेंट केली ना हो, तरी पण जमा झाली. आधी बोललो इथं कोण ऐकून घेणार आहे कोणाचं इथं कुठलं नाही, ते आम्हाला काय म्हणलं, तुम्ही इकडलं तिकडे हे केलं. ते नाही होणार. त्याला गावात आपण फेरी मारू. मी 2 गोण्या दिल्या, 5 गोण्या दिल्या, 1 गोणी दिली, गांधी मॅडम चेक टाकू, ही काळी मॅडम चेक टाकू, असं करू ना. पण तुम्ही हे जे वांग्याचं त्याला याच्यावर घालताना 35 समजा आपण 40 लोकांना बोलतो पुढे काय 35 40 नाही. आज जेवढे आज जे कामाला जाणारे आहेत ना सरपंच, जे कामाला जाणारे आहेत, असे लोकं सरपंच त्याला सुपारी आहे ना. आहे ना तिथं. काय म्हणते ना आता का